मंडळी, कशी आहात तुम्ही? सगळे छान आहात ना? तर चला मंडळी, आज आपण आरतींचा ताट आहे आपल्या घरी आज. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आरत्या कशा पद्धतीने बनवतात. आणि आता मी पुरणपोळी घेतलेली आहे आणि तव्यावरच्या तेलोऱ्या बनवत आहे मी आता. हे बघू शकता. अशा पद्धतीने म्हटलं तुम्हालाही दाखवून द्यावं पुरणपोळी कशी बनवते मी असं. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने 2 फोल्ड करून घ्यायचे तयार. त्याला व्यवस्थित फोल्ड करून असं लावून द्यायचं. पुरण बाहेर नाही निघायला पाहिजे म्हणून आपण असं दाबून घेणार आहोत त्याला. हे बघा, अशा पद्धतीने दाबून घ्यायचं तुम्ही. आणि काठलाच म्हणजे काठलाच हे बेलन मारायचं, कारण की बारीक काठ दाबायची. बारीक दाबल्याने काय होतं मंडळी माहिती आहे का? त्याच्याने पुरणही निघत नाही आणि पोळी फुटत नाही. बघा, आपण तूप वगैरे टाकून घेतलेलं आहे ताव्यावर. हे बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बनवायचं. हे बघा, तर आपण सुरुवातीला सगळं आपलं स्वयंपाक झालेला आहे. भात टाकलेला आहे आपण, आमटी केलेली आहे, अजून खीर बनवलेली आहे, भजी वगैरे बनवलेली आहे, अजून कुरडई पापड वगैरे तळलेला आहे आपण, आणि पुरणपोळी ही बनवत आहोत आपण आता. तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही बनवा. बघा, वरती तूप लावून घेतलेलं आहे मी, खाली तूप लावून घेतलेलं आहे पोळीला. आता पलटून घेऊया आपण तिला. हे बघा, किती छान पद्धतीने दिसत आहे. हे बघा, कशी फुलायला सुरुवात होत आहे आपल्या पुरणपोळीला. सुरुवात होत आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने फुलत आहे ती. तर तुम्ही नक्की असं ट्राय करा एक वेळेस. तर बघू शकता तुम्ही किती छान फुलते आहे. आपलं काठ फुटून गेलं आहे ना, तर मग बेलनने मी तिला म्हणजे हवा बाहेर जाऊ नये म्हणून ते दाबते. बघा, अशा पद्धतीने बघा किती छान फुलत आहे आपलीवाली पुरणपोळी. हे बघा किती छान पद्धतीने. वास तर इतका छान येत होता, खूप छान येत होता वास. बघा, तयार झाली आहे आपली पुरणपोळी. अशा पद्धतीने मी 4 पुरणपोळी तयार करून घेतलेल्या होत्या. म्हटलं चला तर दाखवून घेऊया. चला तर आपण आता सुरुवात करूया. देव मंदिरामध्ये जाऊया आणि तिथं काय काय आपल्याला तयारी करायची ते बघून घेऊया आपण. तर मी सगळ्यात आधी कणिकचं दिवे बनवतो आम्ही. बिजासनी मातेला ते चालतं 14च्या दिवशी. आज 14 आहे, पौर्णिमा समाप्ती आहे आज. तर बघू शकता, माताचा सिंगार वगैरे बनवलेला आहे मी, पण मला काही एवढा खास येत नाही, तरी मी ट्राय केलेला आहे बनवायचा आणि प्रयत्न केलेला आहे. तर मी सगळ्यात आधी फूल वगैरे तोडून आणले. आपल्या झाडं आहे बगीच्यामध्ये, तिथं फूल वगैरे तोडून आणले. देव वगैरे धुवून घेतले मी. आता बघू शकता तुम्ही, मी आता कुंकू वगैरे लावून देऊ म्हटलं. कुंकू हळद लावून घेते मी देवांना. अशा पद्धतीने मी करते देवपूजा. हे बघा, फुलं वगैरेही मस्त सजवते आहे मी छान पद्धतीने. कनेरचे फुलं आहेत ते. ताट बनवलेला आहे देवी मातासाठी मी. तर पुरणपोळी घेतलेली आहे मी 2 अडीच. आणि आता अशा पद्धतीने आपण दिवे वगैरे तेल वगैरे टाकून घेतलेला आहे आणि बाफून घेतलेले होते आपण दिवे. आता सगळे करून पेटवून टाकू आपण दिवे. एक एक करून पेटवायचे आहे आणि माचीसचा वापर करायचा आहे, कारण की कसं असतं, माचीसनेच ते शक्य होतं दिवे सगळे पेटवायचे. अशा पद्धतीने पेटवायचे तुम्ही पण. अशा पद्धतीने पेटवायचे तुम्ही दिवे. हे बघा, एक एक करून सगळे टोटल 14 दिवे आहेत. मी सीडी का बनवलेली असेल असं तुम्ही विचार करणार, तर मी आधीच सांगून देते. सीडी मी याच्यासाठी बनवलेली आहे, आपण जेव्हा सफलता प्राप्त व्हायला पाहिजे आपल्याला, तर देवीला आपण ते सांगतो की अशा सीडीने आम्हाला सफलता प्राप्त होऊ दे. आम्हाला प्रत्येक सीडीला चढून प्राप्त व्हायला पाहिजे आमची सफलता. याच्यासाठी मी सीडी बनवलेली आहे. माताची वेणी बनवलेली आहे
आणि माताचा आयना बनवलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळे दिवे मी लावून घेतलेले आहे व्यवस्थित. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा. हे बघा, फायनली आपलं हे बघा वेणी बनवली मी, कंगी पण बनवलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, कंगीही बनवलेली आहे, पण मला काही व्यवस्थित बनवता नव्हतं येत, तर मी प्रयत्न केलेला आहे. देवी माता काही नाही माफ करून देते. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी सगळं सजावट केलेली आहे देवी माताची. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. मी देवी मातेचा फोटो वगैरे लावला आहे. बिजासनी मातेचा, MP मध्ये आहे बिजासनी माता. तर बघा, अशा पद्धतीने मी फोटो वगैरे समोर ठेवून घेतलेला होता. हे बघू शकता तुम्ही, देवी माताचं कुंकू लावायचंच राहून गेलं होतं, तर मग मी कुंकू वगैरे लावत होती. हे बघा, अशा पद्धतीने छान केलेलं आहे. तर चला मंडळी, भेटूया पुढच्या